नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण नवोदय प्रवेश परीक्षामधला पहिला विभाग पाहत आहोत. त्याच्यामधला मानसिक क्षमता चाचणीमधला 6वा चॅप्टर पाहणार आहोत. भौतिक रचना पूर्ण करा. या धड्यामधल्या आपल्याला सगळ्या आकृत्यांचा अभ्यास करायचा आहे. त्याचा स्वाध्याय सुरू करू आपण. पहिले प्रश्न वाचून घेऊ. पुढील प्रत्येक प्रश्न आकृतीत चौरस, त्रिकोण किंवा वर्तुळाचा एक भाग दिलेला आहे. दुसरा भाग ए, बी, सी आणि डी या उजव्या बाजूच्या उत्तर आकृत्यामध्ये दिलेला आहे. उत्तर आकृत्यामधून ती आकृती शोधा ज्यामुळे प्रश्न आकृतीचा चौरस, त्रिकोण, वर्तुळ पूर्ण होईल. त्या उत्तर आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. म्हणजे आपल्याला ही आकृती दिलेली प्रश्न आकृती आणि आपल्याला उत्तर आकृत्या दिलेल्या 4, त्याच्यापैकी आपल्याला ह्या आकृतीमध्ये जे भाग बरोबर बसेल ते उत्तर आकृती शोधायची आहे. या ए, बी, सी, डी 4 ऑप्शनपैकी एक उत्तर आपलं येईल. तर पहिली जी आकृती दिलेली आहे बघा, इथला भाग गाळलेला आहे या साईडचा, उजव्या साईडचा. तर या ठिकाणी आपल्याला कोणता आकार काढता येईल, इथला ही पूर्ण आकृती झाली पाहिजे. अशा प्रकारे इथे आपल्याला आकार जोडायचा आहे. तर याचं उत्तर कोणतं येईल बघा, इथे रंगवलेला भाग येणार, इथे अशी रेष येईल आणि म्हणजे इथे एक असा त्रिकोण तयार होईल. इथल्यासारखा इथे एक त्रिकोण तयार होणार आणि इथला भाग रंगवलेला असणार. तर अशा आकृती कोणती दिसायली बघा, पहिल्यामध्ये पहिली वाटायली, तरी पण आपण पुढच्या पाहू. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा रेषा आलेली अशी पण आहे, अशी पण इथे तशा 2 रेषा नाही आहेत, एकच रेषा म्हणून हे येत नाही. त्याच्यानंतर ही पण येणार नाही कारण हा भाग या साईडला जोडला चालला आहे. या साईडचा भाग जसा आहे तसा दिला आहे, म्हणजे हा पण नाही येणार आणि हा पण नाही येत. तर ए येते आपल्या याचं उत्तर, कारण हा भाग आपण इथे जोडला ती आपली आकृती पूर्ण होणार. प्रश्न दुसऱ्यामध्ये हा त्रिकोण असणार आहे. पूर्ण त्रिकोण आपल्याला करायचा आहे. इथला भाग छोटासा एक तुकडा आहे त्याचा जोडायचा. या ठिकाणी आपण कोणता भाग जोडू शकतो ह्याच्यातला ए, बी, सी, डी पैकी पाहायचा. हा चौकोन जोडला म्हणजे हे 2 आकार रेषा इथे येणार आणि असा आकार तयार होईल. आपला हा त्रिकोण तयार होणार नाही. ठीक आहे, हा इथे छोटासा भाग तसाच अपूर्ण राहील म्हणून हे उत्तर येत नाही. बी मधला भाग जर आपण इथे जोडला, हा शेप इथे नेऊन जोडला तर आपलं उत्तर, आपला त्रिकोण हा पूर्ण होणार आहे. म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न तिसऱ्यामध्ये आता एक छोटासा भाग दिलेला आहे. हा भाग आपल्याला या 4 पैकी कोणत्या आकृतीमध्ये बसेल पाहायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा भाग इथे बसेल का बघा. इथे तर काय दिसायला आपल्याला चौकोनाचा भाग आहे, हा चौकोन नाही आहे, मग हा इथे बसणार नाही. त्याच्यानंतर इथे सुद्धा नाही बसत कारण इथे वरती एक छोटासा कट आहे, इथे नाही आहे. म्हणजे इथे सरळ रेषा कुठेच आपण जोडू शकत नाही, त्याला अशी क्रॉस रेषा येणार म्हणून हे पण येत नाही. सी मध्ये आपण हा भाग बसू शकतो का पहा, हे जे रेषा आहे हे इथं जोडल्या जाऊ शकते आणि इथे त्रिकोण पूर्ण होईल. हा भाग जर जोडला तर म्हणजे हा त्रिकोण पूर्ण होणार म्हणून याचं उत्तर येईल प्रश्न क्रमांक 3चं ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 4, चौथ्यामध्ये असा आयत दिलेला आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, इथे असा शेप जोडून अजून एक आयत असाच भाग इथे खाली एक तयार होईल आणि इथे आपल्याला असा आकार जोडायचा आहे. तर कोणत्या आकृतीत दिसायला, याच्यामध्ये ए मध्ये आहे पण हा भाग बघा मोठा आहे आणि इथे छोटा दिसायला म्हणून हे उत्तर बसत नाही आपलं तिथं. नंतर हा बी मधलं सुद्धा बसणार नाही कारण आपल्याला हे उजव्या साईडला गोल दिलेलं आहे इथे आपल्याला आणि यांनी डाव्या साईडला दिले या उत्तर आकृतीमध्ये म्हणून बी पण येत नाही. सी पण येणार नाही कारण हे सेंटरला आहे बघा, हे आपल्याला कुठं पाहिजे उजव्या साईडला, हे सेंटरला असल्यामुळे हे पण येत नाही. आणि डी मधला हा भाग जो आहे तो बरोबर शेप इथे जोडला जाईल म्हणून प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 5, याच्यामध्ये त्रिकोण दिला आहे आणि हे आकार जे आहे ते मोठे मोठे आकार दिसत आहे, याला आपल्याला हा भाग जोडायचा आहे. ठीक आहे, तर आपण त्याला थोडंसं फिरवू पण शकतो. ह्या आकृतीला आपण फिरवू पण शकतो, जर आपल्याला बसत नसेल तर त्याला फिरवून बसवू शकतो. तर ए मध्ये हा आकार बसेल का, तर ए मध्ये हा जर आपण बसवायला गेलो त्रिकोण तर नाही बसणार कारण ही रेषा खूप मोठी आणि ही छोटी आहे, त्यामुळे हा आकार इथे बसणार नाही. ए येत नाही, याचं बी
बीमध्ये हा शेप जर आपण उलटा करून बसवला उभा करून, तर इथे अशी ही रेष इथे येणार आणि बाकीचे हे जे मोठी बाजू आहे ती जोडल्या जाणार. ठीक आहे, म्हणजे याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 6 मध्ये याचा उरलेला भाग आपल्याला जोडायचा आहे. ठीक आहे, म्हणजे असे आकार असलेली आकृती कोणती आहे? या साईडची, वरच्या साईडची पाहायची आपल्याला. वरच्या उजव्या साईडला खालची बाजू दिलेली, आपली वरची बाजू पाहायची. ते ही कुठली आहे? खालचीच आहे, म्हणून हे भाग इथे आपण जोडू शकत नाही. त्यानंतर बीचं पण दिलेलं आहे, ते हे बी पण येणार नाही, कारण आपल्याला वरचा भाग पाहिजे. इथे वरचा भाग तसा दिलेला नाही आहे. याच्यामध्ये आहे बघा 1 2 3च आहेत, मोजून घ्यायचे. एखाद्या वेळेस जास्त पण देऊ शकतात, म्हणून हे 3 भाग इथे आपल्या जोडल्या जातील आणि आकृती पूर्ण होईल. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 7 मध्ये 1 आणि हे 2 असं म्हणजे डब्ल्यू सारखा आकार दिसायला बघा. असा हा आकार आपल्याला इथे खालचा बाजू जोडायची आहे त्याची. हे हा जो आकार आहे हा कसा आहे? यम आकार तयार व्हायला, म्हणजे डब्ल्यूचा नाही, किंवा आपण फिरून पाहिला तरी हा इथे बसत नाही, कारण इकडची आपण जर याला फिरवलं तर ही बाजू छोटी आहे, इथली आपल्याला मोठी पाहिजे आणि ही बाजू छोटी असल्यामुळे हे येणार नाही. बीमधलं जर आपण याला फिरवलं आणि इथे बसवलं तर ही मोठी बाजू आहे आणि इकडची छोटी आहेत, म्हणजे याचं उत्तर हे बीच येणार आहे. ठीक आहे, एक बाजू मोठी आहे बघा, एक छोटी आहे, त्याच्यामुळे हे येणार नाही, कारण इथले दोन्ही साईड जे आहेत ते सेम आहेत. आपल्याला एक छोटं आणि एक मोठं पाहिजे, म्हणून याचं उत्तर येईल बी. प्रश्न क्रमांक 8 मध्ये आता आपल्याला हे सर्कल पूर्ण करायचं आहे, गोल पूर्ण करायचं आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला इथे पूर्ण भाग कोणता बसवता येईल? तर ए जर बसवला, ए ह्याच्यामध्ये बसेल का पहा बरं. ए आपल्याला उजव्या साईडला, हे डाव्या साईडचा आपल्याला आकार पाहिजे, हा आत दिला आहे उजव्या साईडचा, त्याच्यामुळे हे उत्तर बसत नाही. त्याच्यानंतर बीची आकृती जी आहे ती डाव्या साईडला आहे, म्हणजे आपला पूर्ण गोल हा जर शेप इथे बसवला तर पूर्ण गोल तयार होईल, म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 9 मध्ये आकार पाहायचा बघा. इथे छोटासा त्रिकोणसारखा भाग आला आहे, त्याच्यानंतर असा उलटा यस आला आहे. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला अशा आकाराचं आकृती शोधायची आणि बसवायची. एमध्ये असे आकार दिसत नाही आहेत, त्याच्यामुळे ए येणार नाही. त्याच्यानंतर बी पण नाही आहे, सी पण नाही आहेत आणि डी येतं बघा. हे पूर्ण जे टोक आहे याच्यामध्ये बसणार आणि ही आकृती याच्यासाठी बरोबर असेल, आपलं त्रिकोण पूर्ण होणार आहे, म्हणजे 9व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 10 मध्ये हा बाहेरचा आकार दिलेला आहे चौकोनासारखा, तो अर्धा आहे. त्याच्यासाठी आपल्याला जोडावं काय लागणार? इथे सरळ रेषा असलेले येईल आणि इथे क्रॉसमध्ये, आणि असा भाग आपल्याला जोडून चौकोन तयार करायचा आहे. ठीक आहे, एमध्ये दिसायला इथे आपल्याला सरळ पाहिजे, इथे क्रॉसमध्ये, म्हणून हे येत नाही. त्याच्यानंतर इथे सरळ आहे, ते क्रॉस आहे, आणि हा भाग इथे जर जोडला तर आपला चौकोनाचा बाहेरचा शेप तयार होईल. त्याच्यामुळे 10व्याचं उत्तर येते ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 11 मध्ये वरचा भाग आपल्याला जोडायचा. ठीक आहे, हे बाहेरचे शेप जे असतात ते पाहायचे आणि तसा आकार शोधायचा. तर एमध्ये जे आहे ते फक्त वरचं गोल दिलं आहे, इथे हा भाग दिलेलाच नाही, म्हणून हे येणार नाही. बीमध्ये उलटं केलेलं आहे, हीच आकृती उलटी करून दाखवली, हे आपल्याला येत नाही उत्तर. त्याच्यानंतर सी हा भाग इथे बसवला तर बरोबर आपली आकृती तयार होती. प्रश्न 11चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. पझलसारखा आहे बघा, हा जो धडा आहे ज्यामध्ये आपण पझल कसे जोडतो तसंच जोडायचे आणि आकृती पूर्ण करायची. प्रश्न क्रमांक 12 मध्ये आता इथला भाग त्यांनी अर्ध दिलेला आहे, तर इथे आपल्याला कसं आकार जोडता येईल अशा आकाराची आकृती शोधायची. एमध्ये हा भाग खूप मोठा आहे, इथे नाही आहे, म्हणून हे येणार नाही. बीमध्ये सुद्धा मोठा आकार आहे, आपल्याला एकदम छोटासा आकार पाहिजे. सी पण नाही, डी आपलं उत्तर असेल 12चं. प्रश्न क्रमांक 13 मध्ये फक्त चौकोन पूर्ण करायचा आहे, फक्त इथला एक भाग त्यांनी गाळलेला आहे, तर ए इथे येईल का? येणार नाही, कारण हा आयत आकार आहे. हे आयत आकार हा कुठेच बसत नाही. बीमध्ये हा छोटासा चौकोन आहे, हा जर हा चौकोन आपण इथे बसवला तर आपला मोठा चौकोनाचा आकार पूर्ण तयार होईल. मग प्रश्न 13चं उत्तर काय असेल आपलं? ऑप्शन नंबर बी.
प्रश्न क्रमांक 14मध्ये सर्कल पूर्ण करायचे, फक्त इथला बाकीचा भाग जो आहे तो आपण काढून पाहायचा. तसा आकार कोणता येईल? ए येईल का? येणार नाही. बी सुद्धा येणार नाही, कारण हे दोन्ही बाजू सेम आहेत. इथे बघा एक छोटी आहे लाईन आणि इथे एक मोठी आहे, म्हणून बी पण येत नाही. सी येईल, कारण इथली जी छोटी लाईन आहे आणि इथे मोठी आहे, हा आकार इथे डाव्या साईडला बरोबर बसेल आणि आपली आकृती पूर्ण होईल. 14चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 15मध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये कोणता भाग बसवता येईल ते पाहायचं आहे. चौकोन पूर्ण होईल, याच्यामधला जो भाग आहे तो म्हणजे अशी एक रेष मारणार आणि असं, म्हणजे हा भाग पूर्ण जो तयार झाला आकार, तर ह्याच्यामध्ये ही जर आकृती आपण बसवली, पहिला शेप बसून पाहिला तर ए बरोबर असेल. कारण हे जरी इथे नसलं काही आणि वरी असला वरी आकार आहे, तरी पण आपल्याला इथे फक्त ही जी बाजू आहे आणि ही खालची जी बाजू आहे ती सेमच असतात, म्हणून हे दोन्ही सेम असणारा भाग इथे बसेल. तर 15चं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 16मध्ये असा गोल आकार असलेला पाहायचा आहे आणि वरी त्रिकोणासारखा आकार येणार, म्हणजे हा आपला पूर्ण चौकोन जो आहे तो तयार होईल. तर ए येईल का इथे? ए इथे बसणार नाही, ठीक आहे, ए नाही बसणार. त्याच्यानंतर बी पण नाही बसणार, कारण 1 2 3 आहेत आणि त्याचे गोल आकार वरी आहेत, आपल्याला खालच्या साईडला गोल पाहिजे, ठीक आहे, ते पण बसणार नाही. त्याच्यानंतर सी सुद्धा बसणार नाही, कारण त्याच्यामध्ये एक लाईन आलेली, आपल्याला तेवढी गरज नाही. फक्त इथे असा आकार जोडायचा आणि त्रिकोण सारखा वरच्या ज्या बाजू आहेत ते जोडलेल्या असायला पाहिजेत. तर त्याचं उत्तर येईल डी. 16चं उत्तर येणार आहे डी. प्रश्न क्रमांक 17मध्ये हा चौकोन जो आहे त्याच्यामधला फक्त इकडच्या साईडचा थोडासा भाग जोडायचा. तर एमध्ये काय दिलेले, हे जे रेषा आहेत त्या जास्तीच्या आहेत म्हणून ए येत नाही. त्याच्यानंतर बीमध्ये हा आकार खूप छोटा आहे, इथे बसत नाही, म्हणून बी पण येणार नाही. सी मधला जो आकार आहे या चौकोनाच्या बरोबरचा आहे आणि हा जर आपण उभा करून लावला तर आपलं उत्तर बरोबर येईल. 17चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 18मधला आपल्याला हा वरचा भाग जोडायचा आहे, ठीक आहे. तर एमध्ये जो आहे तो हा भाग जो आहे खूप छोटा आहे, आपल्याला इथे मोठा पाहिजे, म्हणून ए येणार नाही. बीमधला हा आकार जो आहे तो सेम आहे, फक्त काय झालं आहे, ही इथली बाजू जी आहे ही छोटं आहे बघा, ह्याच्यामध्ये हा छोटा भाग आहे, इथे बसत नाही. त्याच्यानंतर डीमधला जो भाग दिसायला आपल्याला तो मोठा आहे, हा इथे बरोबर बसेल आणि आपला चौकोन पूर्ण होईल. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 19मध्ये फक्त बाहेरचे आकार जे आहेत तसाच काढलेला आहे, तसंच खालचा पण आपल्याला आकार जोडायचा आणि आकृती पूर्ण करायची आहे, ठीक आहे. तर याला जोडूनच असा वरचा जसा शेप आहे तसा खालचा कोणता आहे ते पाहायचा. तर एमध्ये जो आहे तो सेम तसाच दिसत आहे आणि तसा हा जर आकार आपण इथे जोडला तर आपली आकृती पूर्ण होईल, चौकोन पूर्ण होणार आहे. तर 19चं उत्तर येईल ऑप्शन नंबर हा ए येत नाही. हा फक्त भाग जोडला तर तसं नाही चालणार, आपल्याला ह्याच्या मधात जो भाग येईल तो पाहायचा आहे, ठीक आहे. म्हणजे हा जो आकार आहे असा, ठीक आहे, हा पूर्ण भाग जो आहे तो शोधायचा आहे, ठीक आहे. तर मग याचं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर बी, कारण हा भाग याच्यामध्ये बसवला तर चौकोन पूर्ण होतो. प्रश्न क्रमांक 20मध्ये त्रिकोणाचा छोटासा तुकडा आहे बघा, हा याच्यामध्ये कोणत्या आकृतीमध्ये आपण बसवू शकतो. तर एमध्ये जे दिलं आहे बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला मोठा त्रिकोण लागेल, हा बसणार नाही म्हणून ए येत नाही. बीमध्ये चौकोन बसेल इथे, कारण त्रिकोण बसवला तर हे अर्धवट आकार तयार होणार, चौकोन बसवला तर इथे चौकोन नाही आहे, हे उत्तर येत नाही. इथे गोल आकार आहे, आपल्याला गोल आकार कुठेच नाही दिलेला, त्रिकोणाचा छोटासा तुकडा आहे, हा त्रिकोणाचा भाग आपण इथे बसवला तर आपली आकृती पूर्ण होईल, म्हणून 20चं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 21मध्ये वरचा भाग जोडायचा आहे, असा आकार पाहायचा आपल्याला. एमध्ये आहे का नाही, हा उलटा भाग याचाच उलटा भाग दिला म्हणून हे उत्तर येत नाही. बीमध्ये हा भाग जो आहे तो खूप जास्त कर्व झालेला आहे, म्हणजे हा बघा कसा आहे आणि हा कसा आहे, तर हा आकार इथे बसत नाही म्हणून बी येत नाही. सी पण येणार नाही.
तर याचं उत्तर काय येईल? डी येईल. बघा हा जो इथे उभा हे आहे आकार आहे तो इथे बसेल आणि हा गोल आणि इथे थोडंसं क्रॉस आहे, म्हणजे आपला पूर्ण काय तयार होईल? चौकोन तयार होणार आहे. म्हणून 21चं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. 22मध्ये हा खालचा भाग आपल्याला जोडायचा आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये किती आहेत ते बघायचे. हे अर्धे आहेत साईडनं, अर्धे अर्धे त्रिकोणसारखे आहेत भाग आणि 1 2 3 3 मधात 3 त्रिकोण जोडायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा किती 1 2 3 आणि हे अर्धे अर्धे भाग आहेत. म्हणजे हे जर जोडलं आपण तर आपलं बरोबर बसेल. हे जोडता येणार नाही, कारण हे त्रिकोण जे आहेत कॉर्नरचे हे आपल्याला अर्धेच पाहिजेत. इथून आपण असा आकार अशी रेष घेणार म्हणून हे अर्धे येणार, पण याच्यामध्ये पूर्ण आलेत म्हणून हे येत नाही. याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 23चं उत्तर येईल बघा. याच्यामध्ये आपल्याला एम सारखा आकार तयार झाला आहे, म्हणजे असे 2 त्रिकोण याच्यामध्ये जोडायचे आणि हा उरलेला भाग जोडायचा आहे. तर हे ए येत नाही, कारण हा वरचा भाग आहे तसाच खालचा हे ए मधला दिला आहे, हे येत नाही. बी मधला जो आहे तो आकार आपण इथे जोडला तर आपली आकृती पूर्ण होते, तर म्हणून याचं उत्तर येईल बी. 23चं उत्तर आहे बी. 24मध्ये अशा आकार जोडणारी आकृती कोणती आहे बघा? ए नाही आहे. ए मध्ये असा हे बघा, हे अशी लांब पट्टी असलेला आकार इथे कुठेच नाही म्हणून हे येणार नाही. बी मधला आकार सेम आपल्याला हा जोडता येऊ शकतो, पण हे जे मधातला भाग काढलेला आहे हा मोठा आहे आणि ते छोटा आहे म्हणून हे इथे बसणार नाही. सी मधलं सीचा आकार बरोबर आहे, हे इथे बरोबर बसू शकतो आणि आपली आकृती पूर्ण होईल. तर 24चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 25मध्ये हा जो आकार आहे तो आपल्याला या आकृतीमध्ये बसवायचा. तो कोणत्यामध्ये बसेल? हा दिसायला डब्ल्यू. ठीक आहे, हे जवळजवळ आहे रेषा आणि हे जे रेषा आहे त्याच्या लांब आहेत म्हणून ह्याच्यात बसत नाही. बीमध्ये बसेल बघा. हा भाग जो आहे इथे बसवला तर आपला चौकोन पूर्ण होईल. इथे एक रेष येणार अशी आणि हा भाग इथे तयार झाला, तर उत्तर बी असेल याचं. प्रश्न क्रमांक 26मध्ये ही आकृती दिली आहे, वरचा भाग आहे तसाच आपल्याला इथे खालचा भाग पाहिजे आणि मग आपली आकृती पूर्ण होईल. तर असा त्रिकोण 2 भाग असलेला त्रिकोण इथे आपल्याला जोडायचा आहे. तर पहिल्याच ऑप्शनमध्ये 2 भाग असलेला त्रिकोण आहे आणि तो खालच्या साईडला आहे, त्याच्यामुळे आपलं याचं उत्तर ऑप्शन नंबर ए येणार. प्रश्न क्रमांक 27मध्ये इथे आपल्याला इथं थोडंसं जास्त गॅप आहे आणि ह्या दोघांमध्ये कमी गॅप आहे आणि 2 स्तंभ असल्यासारखे आहेत. ठीक आहे, तर हे इथं आपल्याला जोडायचे. तर ए मध्ये पाहिलं तर ए जे आहे ते इथे बसणार नाही, कारण हे 2 जे आहेत ते आणि हे रेषा इथे जोडल्या जात नाही म्हणून ए येत नाही. बी मध्ये 1 2 3 आहेत, आपल्याला 2च स्तंभ बसवायचे आहेत त्याच्यामुळे बी पण येत नाही. सी येईल, कारण हा जो आकार आहे आपण थोडासा याला फिरवला आणि इथे बसवला तर आकृती पूर्ण होते गोल. प्रश्न क्रमांक 28मध्ये आपल्याला हा पूर्ण एक त्रिकोण तयार करायचा आहे. आता वरचा भाग आपल्याला कोणता बसवता येईल हे पाहायचं. ए जर बसवला तर आकार हा खूप मोठा होणार आहे इथे म्हणून ए येत नाही. बी मधला जो त्रिकोण आहे इथे बरोबर बसेल बघा. ही जी रेषा आहे आणि ही सेम आहे, मोठी पण नाही आहे आणि लहान पण नाही म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 29मध्ये बाजूचा कोणता भाग येईल आपण काढून पाहायचा. तुम्हाला जर परीक्षेत समजत नसेल तर असा भाग आपण इथे साईडला कुठेतरी रफ याच्यावर काढून पाहायचा आणि तशी आकृती शोधायची. तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर एच येणार आहे, कारण हे जे आकार पूर्ण जशाला तसे याच्यामध्ये बसतात. प्रश्न क्रमांक 30मध्ये आपल्याला हा जो चौकोन दिलेला आहे, उभा चौकोन आहे, हा कुठे जोडता येईल पाहायचं. ह्या ए मध्ये तर बसणार नाही, कारण हा चौकोन जर जोडला तर ती आकृती दुसरीच होऊन जाईल. आपल्याला त्रिकोण याच्यामध्ये दिला आहे म्हणून त्रिकोणाचा एक छोटासा तुकडा दिला असता तर हे बसला असतं, पण ए येत नाही.
बीमध्ये हा जो आकार आहे थोडा फिरवला तर ह्याच्यामध्ये बसेल. ठीक आहे, म्हणून याचं उत्तर येते ऑप्शन नंबर बी आणि ह्याच्यामध्ये हा पूर्ण त्रिकोण तयार होईल. प्रश्न क्रमांक 31मध्ये आपल्याला ह्या डाव्या साईडचा भाग जोडायचा आहे. ठीक आहे, तर हे येत नाही कारण इथे बघा असा आकार इथे नाही आहे, मोठा आकार आहे. बीमध्ये पण नाही आहे. सीमध्ये हा आकार बसू शकतो आणि आपली आकृती पूर्ण होईल. तर याचं सी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32चा आपल्याला हा जो चौकोनाचा भाग आहे बघा, वरचा भाग आपल्याला इथे जोडायचा आहे. ठीक आहे, असा आकार असलेला भाग जोडायचा आहे. एमध्ये असा आकार नाही आहे. बीमधला सुद्धा नाही आहे. बीमध्ये हा छोटा दिला आहे, हा मोठा आकार आहे, इथे छोटा आहे म्हणून हे येणार नाही. सीमधला आकार इथे पूर्ण आपल्याला जसा पाहिजे तसा बसणार आहे म्हणून याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 33मध्ये काय करायचं आपल्याला, हे जे भाग आहेत हे पूर्ण मधात जो आकार यायला तो जोडून तयार करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा आकार जोडला तर आपली आकृती पूर्ण होत नाही. बीमधला जोडला तर पहिलं बघा मोठं आहे, त्याच्यापेक्षा छोटं 2 नंबरचं 3 नंबरचं एकदम छोटं आहे. याच्यामध्ये वरचं खालचं छोटं दिलं आहे म्हणजे हे बसत नाही. सीमधला सुद्धा आकार त्याच्यात बसत नाही. तर डीमधले जे आहेत बघा एकदम वरचं मोठं आहे, नंतर 2 नंबरचं थोडंसं छोटं, 3 नंबरचं त्याच्यापेक्षा छोटं आहे म्हणून हे आकार जे आहे त्याच्यामध्ये बसतात. तर 33चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 34मध्ये हा इथला भाग आपल्याला शोधायचा आहे. ठीक आहे, हा जो आकार आहे तो कोणत्या आकृतीमध्ये आहे पाहायचा. याच्यामध्ये आहे का भाग, ऑप्शन नंबर एमध्येच हा आकार जो आहे तशाला तसा आहे. आपण हा जो भाग इथे जोडला तर आपली आकृती चौकोन पूर्ण होईल. तर प्रश्न 34चं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 35मध्ये हा उरलेला भाग आपल्याला इथे पाहायचा आहे. असा चौकोन तयार होईल आणि हा आकार येणार आहे. ए येणार नाही कारण इथे हा भाग चौकोनाचा असा भाग आहे. इथे आडवी रेष आहे, इथे आडवी रेषची गरज नाही आपल्याला, डायरेक्ट इथे चौकोन काढायचा आहे. बीमध्ये सुद्धा येणार नाही. सीमधलं पहा इथे क्रॉसमध्ये रेष मारली, इथे क्रॉस आहे आणि इथे गोल खाली सरळ रेष, तर हा भाग इथे बसेल म्हणून याचं उत्तर असेल प्रश्न क्रमांक 35चं ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 36मध्ये आता हा काय तयार करू शकतो आपण, चौकोन. तर चौकोनासाठी इथे आपल्याला फक्त एक रेष मारली की हा त्रिकोण इथे बसवायचा आहे. तर असा आकार आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसायला, त्याचं उत्तर येईल 36चं ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 37मधला हा वरचा भाग पाहायचा बघा, इथे एक छोटीशी रेष मारून मग त्रिकोणाचा आकार आहे. तर याच्यामध्ये नाही आहे म्हणून हे येत नाही. बीमध्ये जसं आहे इथे बघा एक रेष आहे कॉर्नरला आणि इथे पण क्रॉस आहे म्हणून याचं उत्तर बी येईल कारण हा आकार इथे जोडला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 38 मधला हा इकडचा उजवा साईडचा भाग पाहायचा आपल्याला. हा जो गोल आहे बघा हा वरच्या साईडला आहे, म्हणजे आतमध्ये गेलेला भाग असायला पाहिजे, हा वरी आला आहे म्हणून हा येत नाही. हा बसतो बघा आकार, हा आपण इथे जोडला तर गोल तयार होईल म्हणजे 38चं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 39चं उत्तर कोणतं येईल बघा, ऑप्शन नंबर एच याच्यामध्ये व्यवस्थित बसू शकतं कारण हा जो गोलचा भाग आहे याच्यामध्ये बसेल आणि हा खालचा भाग जोडला जाऊन आयात तयार होईल. तर मग याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 40चा हा भाग आपल्याला या आकृतीत कोणत्या आकृतीत व्यवस्थित बसेल हा पाहायचा आहे. ठीक आहे, इथे थोडंसं कर्व आहे म्हणजे थोडासा गोलाकार आहे आणि हा भाग आपल्याला आकृतीमध्ये बसवायचा आहे. तर एमध्ये हा आकार बसून पाहिला तर आपल्याला बसणार आहे व्यवस्थित.
कारण ही जी रेष आहे आणि इथली जी रेष आहे ती पाहिलं, हा आकार जो पाहिला तर हा व्यवस्थित त्याच्यामध्ये बसतो आणि आपली आकृती पूर्ण होते. त्याच्यामुळे 40चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 41मध्ये हे बाजूचे जे आकार काढलेत सेम तसेच 1 2 3 4 5 त्रिकोण काढलेत, तसेच आपल्याला इथे पण त्रिकोण जोडायचे आणि बाजूचे साईड रंगवलेले आहेत तसे रंगवायचे. म्हणजे बघा प्रत्येक ठिकाणी 2 2 त्रिकोण आहेत. इथे 2 आहे, इथे 2 आहेत आणि मग इथे 2 येतील आणि इकडे 2 येतील. म्हणजे आपल्याला 3 त्रिकोण असायला पाहिजे जोडलेले. तर याच्यामध्ये 2 आहेत, हे बसणार नाही. हे 3 आकार इथे बसवले तर आपलं गोल पूर्ण होईल. म्हणून 41चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 42मध्ये ह्या अशी कडा आपल्याला जोडायच्या, ठीक आहे, आणि आपलं चौकोन पूर्ण करायचं आहे. तर अशा कडा जोडण्यासाठी आपल्याला ही आकृती आपण तिथे बसवू शकतो का पाहायचं. हा भाग इथे बसेल आणि हे 2 आहेत, ठीक आहे, 2 टोकं आहेत, हे इथे बसतील. म्हणजे ह्याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए 42चं. प्रश्न क्रमांक 43मध्ये ह्याच्या वरचा भाग जोडायचा आहे, ठीक आहे. म्हणजे इथे असा आकार येईल, चौकोनाचा बाहेरचा आकार फक्त काढून घ्यायचा आणि बाकीचाही आकार आपल्याला याच्यामध्ये पाहायचे. ए मध्ये बघा हे खूप जास्त लांब दिसते त्याच्यामुळे ए येत नाही. बी मधला भाग हा गोल आणि हा गोल वेगळा दिसायला म्हणून हे पण येणार नाही. सी मधला तर इथे सरळ इथे क्रॉसमध्ये आहे म्हणून हे पण येत नाही. डी मधला जो आकार आहे हे जे पझलसारखा भाग आहे तो आपण इथे बसवला तर आपला आकृती पूर्ण होती. म्हणून 43चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 44मध्ये बघा हे खाली आहे, एक वरी भाग आहे, एक गोल आहे आणि इथे चौकोन आहे. तर असा पाहायचा, इथे दोन्हीकडे गोल आहे म्हणून हे येणार नाही. इथे चौकोन सारखा आणि इथे गोल आहे, पण हा जो भाग आहे खूप छोटा आहे गोल आणि हे इथे खूप मोठा आहे म्हणून बी येत नाही. सी येईल ह्याच्यामध्ये. हा सी भाग इथे बसवला तर आपली आकृती पूर्ण होते. प्रश्न क्रमांक 45मध्ये फक्त इथले जे पायऱ्यासारखा आकार आहेत बघा ते बसवायचेत आपल्याला. हा एक भाग आहे, हा 2 आणि इथे अशी रेष येईल. 3 भाग 1 2 3. तर हे 3 भाग याच्यामध्ये बसवले तर आपली आकृती पूर्ण होते. त्यामुळे याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 46मध्ये याच्या साईडचे आकार काढून घ्यायचा म्हणजे चौकोन तयार होणार. आणि हे 2, एक मोठा आहे आणि एक छोटा आहे, असे 2 टोक असलेलं पाहायचं, ठीक आहे. आणि इथे एक सरळ रेष मारून मग ते तयार केलं आहे. मग हे ए येत नाही याचं आणि हे इथे सरळ आहे, इथे सरळ नाही आहे, एक रेष मारून मग काढलेला हा आकार. बी येत नाही. सी मधला जो आकार आहे याच्यासारखं दिसायला सेम म्हणून हे याच्यामध्ये परफेक्ट बसेल. 46चं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 47 जे वर्तुळ आहे त्याच्यामधला हा भाग काढलेला आहे, तिथे फक्त आपल्याला तसाच आकार जोडायचा आहे, ठीक आहे. आणि ही साईड जी आहे ती गोल आकार येणार. तर हे इथे येणार नाही कारण याच्यामधल्या ज्या रेषा आहेत ते क्रॉसमध्ये आहेत आणि हे इथे सरळ आहे म्हणून ए येणार नाही. बी मध्ये जर पाहिलं तर ह्या क्रॉस आहेत पण आपल्याला कशा पाहिजेत, त्या बाहेरच्या साईडला पाहिजेत, आतमध्ये नाही, बाहेरच्या साईडला अशा पाहिजेत. म्हणून हे बी पण येत नाही. सी पण नाही येणार कारण तसा आकार नाही आहे इथे. आणि डी येईल. हा जो आकार आहे बघा आहे तिरक्या रेषा पण आहेत आणि हा आकार इथे परफेक्ट बसतो. तर 47चं उत्तर येईल ऑप्शन नंबर डी. 48चा उजवा जो भाग दिला आहे तसाच आपल्याला डाव्या साईडला आकार काढायचा आणि ती आकृती शोधायची. म्हणजे इथला जो भाग आहे तो कसा येईल बघा, इथे छोटासा एक त्रिकोण तयार होणार, इथे एक क्रॉस रेष येईल आणि हा भाग पूर्ण करायचा. हा जर आकार आपण इथे काढला तर आपली आकृती तयार होती का पाहायचं. हां, तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर एच येईल. कारण ही जी तिरकी रेघ आपण इथे काढली, इथे अशी मधातून एक रेष चालली आणि हे बाहेरचं म्हणजे हा आकार बरोबर आहे. 48चं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. 49मध्ये वरचा भाग मोठा आहे आणि खाली एक छोटा, म्हणजे हा वरचा मोठा एक लांब पाहायचा आणि खाली छोटा असलेला हा आकार जोडायचा.
ए मध्ये वरी मोठा आहे खाली छोटा आहे, तर हा परफेक्ट बसेल इथे, कारण हे दोन्ही सेम आहेत, हे इथे बसणार नाही, आतमध्ये गेलेलं आहे थोडंसं, त्याच्यामुळे याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर ए. 50मध्ये इथला भाग जोडायचा आहे, फक्त इथे आकार जसा आहे तसा पाहायचा. ए मध्ये असा नाही आहे आकार, बी मध्ये पण नाही आहे, सी मध्ये नाही, डी ऑप्शन नंबर डी मध्ये हा जो भाग आहे इथला पण जोडला तर आपली आकृती पूर्ण होते. 50चं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. प्रश्न क्रमांक 51 मध्ये बघा, खाली अर्धगोल दिलेला आहे जोडलेलं आणि वरी आहे टोक काढलेलं एक, तर तसा आकार ए मध्ये नाही आहे, बी मध्ये आहे बघा, हा अर्धगोल आहे काढलेला आणि त्या जर आपण असा आकार जोडला तर असाच दिसणार आहे, त्याच्यामुळे 51चं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 52मध्ये सर्कल पूर्ण करायचे आणि हे जे दोन भाग दिले आहेत ते वरच्या साईडला त्याचे टोक आहेत बघा, त्याच्यामुळे तसा आकार पाहायचा. ए मध्ये तसं नाही आहे, बी मधला जो आकार आहे तो याच्या आतमध्ये आहे, हा आपण इथे जोडला तर उत्तर येऊ शकतं. पण ह्याचे जे रेषा आहेत बघा, हे खूप जास्त मध्ये गेलेले आहेत आणि हे छोटे आहेत, हे मोठे आहेत, तर हे बसणार नाही. आता सी मध्ये जर आपण पाहिलं तर हा आकार इथे जोडला जाऊ शकतो आणि ह्या रेषासुद्धा याच्यामध्ये बसणार आहेत, कारण सेम आहेत, त्यामुळे 52चं उत्तर येईल ऑप्शन नंबर सी. 53मध्ये चौकोन पूर्ण करायचं आहे, फक्त इथल्या रेषा जोडून पाहायच्या, ह्या अशा 2 रेषा मारल्या की हा जो आकार भेटतो तो आपल्याला आकार शोधायचा आहे. ए मध्ये असा आकार नाही आहे, बी मधलं जे आहे ते आकार आपला आपण काढला आहे तसंच इथे एक छोटीशी रेष येणार आणि इथे एक मोठी येईल आणि चौकोन आपला पूर्ण होईल, तर याचं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 54 हा जो भाग आहे या चौकोनामध्ये कोणत्या ठिकाणी आपण बसवू शकतो हे पाहायचे. ठीक आहे, ए मध्ये नाही बसणार कारण इथे सरळ रेष आलेली येतील की इथे नाही आहे, ए नाही बसणार. बी मध्ये हा आकार बसू शकतो कारण याच्यामध्ये 1 2 3 आणि 4 खाली एक 4 म्हणजे हा 4 टोकं जोडले तर हे आकृती आपली पूर्ण होईल, चौकोन तयार होईल, त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न क्रमांक 55मध्ये फक्त इकडचं साईड जोडायची आहे, फक्त इथे एक सरळ आहे रेष आणि इथे छोटंसं अर्धगोल काढलेले असा आकार आपल्याला पाहायचा आहे. तर ऑप्शन नंबर ए मध्ये जो भाग आहे हा भाग इथे परफेक्ट बसणार आहे, कारण हा गोल छोटासा गोल काढलेला हा इथे बसेल, तर 55चं उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. 56मध्ये हा चौकोन पूर्ण करायचा आहे, ज्यासाठी आपल्याला असा आकार असलेला इथे जोडून पाहायचे अशा रेष आणि हा भाग शोधायचा आहे. तर ए मध्ये तसा आकार नाही आहे, बी मध्ये असं एक टोक दिसायला आणि हा आकार आपण इथे जोडला तर आपली आकृती पूर्ण होते. 56चं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. 57मध्ये एक त्रिकोण काढला आहे. आता आपल्याला हे त्रिकोणाला अजून एक त्रिकोण जोडला तर मोठा त्रिकोण तयार होणार आहे, तर त्याच्यासाठी इथे आपल्याला फक्त एक रेष मारावं लागेल इथून क्रॉसमध्ये आणि खालून एक रेष, अशा प्रकारे आपला मोठा त्रिकोण तयार होईल. असा भाग असलेली आकृती शोधायची. ए मध्ये जे आहे ते उलटं दिलेलं आहे, बी मधला जो आकार आहे तो इथे नाही बसत. ए मधला भाग जर आपण पाहिला जोडून हा उलटा दिला आहे, तर हा उलटा आपण बाकीचे ऑप्शन पाहिले तर हे आकार कुठंच बसत नाहीत, हे कारण हे छोटे त्रिकोण आहेत, हे इथे व्यवस्थित बसत नाही, म्हणून हाच आकार जो आहे तो व्यवस्थित बसू शकतो जर त्याला आपण उलटं केलं. तर हा जर आकार उलटा केला तर असा आपल्याला त्रिकोण मिळेल, म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर एच असेल. 57चं. प्रश्न क्रमांक 58मधला हे एक बाजू छोटी आहे आणि एक मोठी आहे, असे आकार असलेले बघा आकृती कोणती आहे. ए मध्ये नाही आहे कारण हे दोन्ही छोटे आकार आहेत. बी मधले जे आकार आहेत ते इथं बसू शकतात, हा छोटा आहे आणि त्याच्या बाजूचा मोठा आहे, हा आकार जर इथे बसवला तर आपला गोल पूर्ण होणार आहे. 58चं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. 59मध्ये गोल पूर्ण झालं पाहिजे याच्यामध्ये सुद्धा, मग त्याच्यासाठी आपल्याला इथून असं आकार काढून पाहायचा आणि हा जो मधातला आकार आहे असा कुठे बघायचा. ए मध्ये तर नाही आहे,
बीमध्ये पण नाही, कारण हा जो आकार आहे इथे तोच आकार मोठा करून काढलेला आहे म्हणून बी येत नाही. सी मधला आकार जो आहे हा आकार आपण इथे जोडला तर आपलं वर्तुळ पूर्ण होणार आहे, म्हणून याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. प्रश्न क्रमांक 60मध्ये फक्त चौकोन पूर्ण करायचा, त्याच्यासाठी फक्त इथल्या 2 रेषा जोडायच्या आणि हा भाग आपल्याला शोधायचा आहे. तर ऑप्शन नंबर ए मध्ये हा भाग दिसतो, म्हणून याचं उत्तर येईल ए. जर आपण याच्यामध्ये बसून पाहिला तर हा आकार छोटा वाटायला, हा इथला जो भाग आहे या 2 रेषा आहेत ज्या मोठ्या आहेत याच्यामध्ये हा छोट्या दिसायला, म्हणून ए तर येत नाही. बी मधल्या रेषा जर पाहिल्या तर ह्या रेषा आणि ह्या रेषा सेम आहेत, म्हणून याचं उत्तर प्रश्न क्रमांक 60चं उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. तर अशा प्रकारे आपला हा 6वा धडा संपलेला आहे. याच्यामधल्या आकृत्या तुम्हाला समजल्या नसतील तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.